तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला 24व्या हप्ते वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत. 8 तारखेला सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडून हप्ते वितरणासाठी GR हा प्रसिद्ध करण्यात आलेला होता. आज 12 तारीख आहे, म्हणजे आज GR येऊन 4 दिवस झालेले आहे. असं अपेक्षित होतं की शुक्रवारपासून वितरण सुरू होईल, पण वितरण सुरू झालेलं नाही. त्यामुळे नेमकं वितरण कधीपासून सुरू होणार? आज सुद्धा रविवार आहे, आज सुट्टीचा दिवस असणार आहे, त्यामुळे आज वितरण होणार नाही. पण नेमकं वितरण कधीपासून सुरू होणार आहे या संदर्भातली माहिती जर लाडक्या बहिणींना मिळाली तर नक्कीच त्यांच्यासाठी मोठी दिलासादायक बातमी असणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी मोठी दिलासादायक बातमी घेऊन मी उपस्थित आहोत. नेमकं वितरण कधीपासून सुरू होईल या संदर्भातली माहिती आपण समोरच्या अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि लाडक्या बहिणींनो, 24व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी एक मोठी बातमी आलेली आहे. ती म्हणजे उद्याला सोमवार आहे, सोमवारपासून हे वितरण सुरू होऊ शकते. सोमवार आणि मंगळवार या 2 दिवसात वितरणाची दाट शक्यता वर्तवल्या जात आहे. प्रसार माध्यमांवर सध्या हीच बातमी ट्रेंड करत आहे की सोमवार किंवा मंगळवार या 2 दिवसात हप्त्याचं वितरण हे होणार आहे. आज रविवार असल्या कारणाने सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे आज वितरणासंदर्भात अपडेट ही येणार नाही. जर उद्या वितरण डायरेक्ट सुरू झालं नाही तर संध्याकाळपर्यंत राज्याच्या महिला बाल कल्याण मंत्री आदितीताई तटकरे ह्या आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून घोषणा करतील आणि मंगळवारपासून मग वितरणाला सुरुवात होईल. आणि नेहमीप्रमाणे वितरण हे 5 दिवस चालणार आहे. या अगोदर आपण पाहिलं की एकाच दिवसात वितरण होत होतं, पण आता वितरण हे 5 दिवस चालत असते. त्यामुळे सोमवार किंवा मंगळवारला जर हे वितरण सुरू झालं तर मग शेवटी शनिवारपर्यंत हे वितरण चालू राहणार आहे. त्यामुळे ज्या महिलांना पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी पैसे येणार नाही अशा बहिणींनी काळजी करायची नाही. वितरण हे पात्र महिलांच्या खात्यावर 100% शनिवारपर्यंत जमा होणार आहे. तर आता या हप्त्यासाठी कोण महिला पात्र असतील तर निश्चितच ज्या महिलांना मेचा हप्ता मिळाला असेल अशा सर्वच महिला समोरच्या हप्त्यासाठी आता पात्र असणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला मेचा हप्ता मिळाला होता काय? मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही जर पात्र असून सुद्धा तुम्हाला मेचा हप्ता मिळाला नसेल तर त्या संदर्भात सुद्धा कमेंट बॉक्समध्ये माहिती टाकायची आहे. त्यामुळे तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला नक्कीच यावेळेचा हप्ता हा मिळणार आहे. या हप्त्याच्या वितरणासंदर्भात जशी काही पहिली माहिती आपल्याकडे उपलब्ध होईल, म्हणजेच हप्ता जमा झाल्याचा जसा पहिला मेसेज येईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्वपूर्ण माहिती सोबत. जय महाराष्ट्र.